श्री स्वामी चरित्र सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकनित्यं विमलमच्चलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदना कथाटोपी च माला दंडक मंडलुधर कटाकर रक्षक त्रिगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ दत्तावतार धारक पाहि माम। जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेष शयनानंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर शरधर गम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमना करुणी मागे वरदान। स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता न मेली जो अज्ञान तिमिरनाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी जाचिया नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रेय नमेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोगा त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासेही कळेना ते स्वामी नामे नमः सिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाबिले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करतानी करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची ऐसी ऐकोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी हाता नमो साधू वृंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटास वर्तस नमिले कवी कालिदास ज्याची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञाते डोलविती मान त्यांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त
ग्रंथारंभितया नमित वरप्रसादा कारणे. हो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी, आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमना जे का श्रोते विचक्षणा, महाज्ञानी आणि विद्वाना श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणवी आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी ते कडे न पाहावे. स्वामींच्या लीला भूत असती प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधींतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही, त्या वया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिस्वत प्रथमोध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गूढः. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदियाचे घरी, बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा, आदरतयाचा केला की. त्याज सवे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते न्यापूर्वी मंडळीसी, महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी, मांडा म्हणती एके हरी. दोघांसी बैसवणी दोहोवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थाचे तेज, उभयतांसी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुणी, उत्तर दिले दया लागुनी. आम्ही कर्दळी वनांतुनी, प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. 80,000 हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती, पातलो गोदा तटाका प्रति. जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे, तेथून या झाले. तैपासून या नगरांत आनंदी आहो नांदत. ऐसे आमचे सकल व्रत, से मुळापासूनी. 12 वर्षे मंगळ वेढ्या प्रति राहिले स्वामीराज येती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न झाली. दर्शन येता साधू दिगंबर, लीला विग्रही अतिवर्य. कमरेवरी ठेवणी कर, दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसुत द्वितीयोध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती.
त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आपा टोळ झाले भक्त ते तिचे साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णो सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे टोळ गेली या परतणी स्वामी चालले उठोनी बहुत गर्जले सेवकांनी परिणाच मानिले त्या तेथून यहाँ निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक अविंद्य होता तो करीत याची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर योग यागदीप काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाच्या चित्ती आनंद झाला भोसाळ ते पासून त्याचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालुचिराचे गादीवरी दक्षासुनी कारभारी परमज्ञानी असतीचे चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोकांमाजी पसरली मात नपासी कळला व्रतांत की आपुलिया नगरांत यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकुनी राव बोलला काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊन लवलाही भेटू तया यती पर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखांतुनी वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती उंगली रायाची कोण पटली अंतरी स्वामीच केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती चढली ते सकळ सभा नंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती न पराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभ भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय श्री स्वामी समर्थ महाराज की जय।